सकाळी सकाळी ब्लॉगची सुरुवात पार्सलनी करते. हे एक पार्सल काल मिळालंय. कॉटनचा ड्रेस आहे. ह्यावर पटियाला पॅन्ट, शॉर्ट टॉप. कॉटन कापड पण छान आहे, ड्रेस पण छान आहे. हा ड्रेस मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे. मला हा प्राइस याच्यावर दिलेली नाही आहे, स्क्रीनवर मी टाकले. स्क्रीनवर तुम्हाला प्राइस दिसेल. आणि हा मिंत्रावरून मागवलेला आहे. कापड छान आहे, पण हे जे व्हाईट वाला दिसतंय ना ते थ्रेड वर्क नाहीये, प्रिंट आहे. ही प्रिंट आहे, दोनदा वॉश केला की लगेच जाते. त्यानंतर तो ड्रेस खूपच खराब दिसतो, खूपच खराब. हा मला 700 रुपयाला बसलेला आहे. पण आता हा ठेवायचा की नाही असा प्रश्न आहे, कारण ही प्रिंट आहे. हे जर थ्रेड वर्क असतं तर खूप जास्त छान दिसला असता. हा कापड छान आहे, कॉटन आहे. दोन्ही ड्रेसच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पाहिजे असेल तर चेक करून तुम्ही नक्की मागवू शकता. पॅन्टचं पण कापड छान आहे, पॉकेट पण आहे. येतच नाही म्हणते ती विराजला, येतच नाही. पूर्ण मन मगाशी कसं करत होता तसं कर. पप्पा तुम्ही कसं वाढन पप्पा. इथे ना मी आरवीला बळजबरी अभ्यासाला बसवलेलं होतं, म्हणून तिचं तोंड बघा कसं झालेलं आहे. पण सध्या असं व्हायला लागलंय, पुढे पाठ मागे सपाट. ज्या गोष्टी पुढच्या पुढत चालल्यात आणि मागच्या गोष्टी विसरण्यात जातात. त्यामुळं बळजबरी अभ्यासाला तर बसवावंच लागतंय. आणि शाळेत पण डान्स गॅदरिंग चालू असल्यामुळं अभ्यासाकडे जरा दुर्लक्षच आहे. इकडे तर तेच कंटिन्यू करायचंय, जे आहे ते तिकडे कंटिन्यू करायचं. इकडचं करत आहोत तुला सांग. एक मिनिट थांब. थिंक थर्ड को नाही, फर्स्ट सेकंड को तीन चुकलं ते. बरं ठीक आहे, असू दे. ठीक. मी तुला थिंक सांगितलं आरबी. थिंक ते रफ रॉंग झालंय. के यस. थीन. हां, थीन. हिचा अभ्यासाचा खरं तर ना तिच्यापेक्षा जास्त मलाच कंटाळा येतो, कारण मी मराठी मीडियमची विद्यार्थिनी आणि ही इंग्लिश मीडियम. थोडंसं कन्फ्युजन होतं टीचरांच्या सांगण्यात आणि माझ्या सांगण्यात. त्यामुळे मला अशी झोप येते.
चला तर मग यांच्या या खेळासोबत आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटू परत उद्याच्या व्हिडिओत.